लयच आवड आहे पण त्याला बारक्या पोरांची. ते आई ब्राऊनी बघा आई निवांत ते झोपली. आई कुठे आहे आणि बाप कुठे आहे. बापाचं मात्र एवढं खरं आहे की ते पोरांना घेऊन झोपते सोबत. लय प्रेमळ आहे ते. आणि ब्राह्मणी कुठे झोपली बघ, हिला काहीच घेणं देणं नाही पोरांचं, काही नाही घेणं देणं. ती लय बेफिकरपणे राहते माहिती का. बबड्या आहे सांभाळायला पोरं, त्याच्या त्याच्या कुशात त्याच्या कुशीत दिलेत पोरं आणि झोपली कुठं. हे बघा आहे का. नाही पण ती पण थकली रे, तिला थकवा जाणवत असेल ना. तिने बरं परफेक्ट कार्यक्रम केलाय बाबड्याचा. पोरं सांभाळ. रात्री बी बॉक्स मध्ये असतोय, ते पण बॉक्स दिवसा बी मध्ये पुढे पोरं पुढं घेऊन झोपते. असतं आणि हे जाती हॉलमध्ये गार्डनमध्ये जाती तिकडं मस्त फेरफाटका मारून येते चांगली. मारून येते ती. हा आणि हा आहे पोरं सांभाळायला. ती काळजी बी तेवढंच करतं रे खरंच. म्हणजे मांजर म्हणून आहे ना त्याला खरंच लयच हुशार आहे ते. बबी तू हुशार आहे, तो पप्पू हलवतोय. बबी हुशार आहे तू. ते आहेच ते. त्याला म्हणजे असं दुसऱ्या बोक्यासारखं नाहीच. दुसरे बोके मारतात पिल्लांना. हे कसं झोपलंय बघ घेऊन जवळ. ते बी डोकं ठेवून झोपले त्याच्या हातावरती. ते तिकडं झोपले. एक कुशीत आई बघा. आई निवांत, आईला काही घेणं देणं नाही तिला. काहीच नाही घेणं देणं तिला. ती बरोबर तुझे पोरेच सांभाळ. जीवलही लावते पण ते. त्याला कळतं रे सारं. काय फक्त ते मांजर म्हणून जन्माला आलंय पण ते सारे गुण आहेत ना त्याचे माणसासारखेच आहेत त्याला. ते पण आपलेपणा. ज्या माणसामध्ये आपलेपणा असतो ना परफेक्ट बाबड्या त्याला शोभून जातोय त्या गोष्टीमध्ये. घेऊन झोपते रे. मग कधी कधी असं म्हणजे वाईट वाटतं ह्या गोष्टीचं नाही का. माणसांना कळत नाही रे सध्या. माणसं आपलेपणाने राहत नाहीत, तेवढे प्राणी राहत आहेत. बाब्या बारकं पिल्ल्याला घेऊन झोपते. बबी बाना घेऊन भोपला का तू. होय बबी दोन्ही भारी पोळं झोपलंय घेऊन बघ. भोपलाय तू. दोन्ही पोळं घेऊन भोपलाय होय तू. आणि पोळं तुझे ऐकतात का बघू. अजून ऐकतात ना. हो अजून पाय नाही फुटले त्यांना. हो पाय फुटल्या परत अजून त्याचे हाल अजून चालू होतील. बेड खाली जा, इकडे जा, त्यांना माघारी आण. पुढं जाऊन बसते पुढं. खाली बेड खाली गेले की पलीकडून जाते त्याच्या पुढं जाऊन देत नाही परत बसून. ते पुढं सरकले की परत पुढं सरकते. चपट चपट होणार. हा ना किती पर कार जाळ्या फिळ्या लावून येते स्वतःला घालून येते अंगाला. पण त्यांना पुढं जाऊनच देत नाही. एवढं हुशार आहे ते. हुशार पोरगे बाबा. ओ बब्या बुब्या ए बबड्या. बुंबा आहे का माझी सुंदर पोग आहे आणि डुंबू डुंबू आहे. हुशार स्त्री हुशार पोरगे ते माणूस. काय नाही त्याला. ते शोधते काहीतरी बाबड्याच्या. ब्रावनी नाही बाळा, ब्रावनी इकडे आहे. हिला काही घेणं देणं पडलेलं नाही कोणाचं. एक कशी निवांत झोपली तोंड वाचून. बंद कर मच्छर जाईन. बाबड्या तुझं पिल्लू तुझ्या दिसत ना की पांढरं पांढरं. तू पांढरा पिल्लू पांढरं. फक्त ह्याच्यामुळे ओळखू येते ते एवढं काळ्या कलरमुळं. लांबून बघितलं तर नाही तर कळणारच नाही. बाप आहे ना रे. किती काळजी करतो त्याला गुंजा. काळजी आहे. काळजी त्याची दिसून येते त्याला फक्त आणि फक्त ना. त्याला बाकीचं माहीतच नाही. राग राग करणं किंवा मारणं ह्या गोष्टी माहीत नाही त्याला. पिल्लांना मोठं झाल्यावर हाणेन शिकवण्यासाठी. हे बघा हे की तोंडावर घे पांघरून घे. तुला ऐकू येत नसेल तर त्याला बोललेलं. तोंडावर पांघरून घेऊन झोपली ब्रावनी. स्पेशल बेड आता फॅमिलीचाच आहे त्यांचाच आहे. बघा बघा झोपण्याची पद्धत. बघा काय दुखत असेल तिचं. झोप बाळा झोप. घेऊन झोप आरामात.
खरा बाप म्हणून शोभतोच बघ चांगला मस्तपैकी प्रेमळ बाप एक. घ्या कशी झोपली ब्रावनीन काय